लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। कार्यक्रम घेणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षामध्ये पुण्यामध्ये उपस्थित राहायला त्यांना जबाबदारी मिळाल्यामुळे ते आज कार्यक्रमाला जरी उपस्थित राहू शकले नाही तरी भविष्यामध्ये परत एकदा ज्या वेळेला साहेब दौऱ्यावर येतील त्यावेळेला महामंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन काही मराठा समाजाचे प्रमुखांची वैयक्तिक भेट ते नक्कीच या ठिकाणी घेणार। आता बाळासाहेब थोरात म्हणले देवेंद्र फडणवीसांनी आरशात बघावं, त्यांना विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा दिसला। आणि थोडाच साहेब तुम्ही तुमचा मतदारसंघ बघा ना आमदारकीचा, आमचा एक पैलवान आता तिथं आता शेंड भेटून उभं राहिलेले, आता तुम्ही तुमचा मतदारसंघ बघा, तुम्ही फडणवीस साहेबांच्या नादाला लागू नका। आज शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील परत एकत्र येत आहेत। गेल्या वेळी एकत्र आल्यावर सोलापूरच्या दोन्ही भाजपच्या लोकसभेत जागा जिंकल्या होत्या, आता विधानसभेला झटका बसेल त्यांच्या एकत्र येण्याचा। भारतीय जनता पक्ष प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे आणि या ठिकाणी आत्मचिंतन प्रत्येकाने करावं की जीवनामध्ये राजकारणामध्ये कधी कुणी दिलं। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही घराण्याला खूप वेगळ्या प्रकारची ऊर्जा दिली। ज्या घराण्यांनी एका काळामध्ये शरद पवारांची टीका केली की शरद पवारांनी कधी एकत्र घराण्याला राहू दिलं नाही, भावाभावामध्ये भांडणं लावली, तीच घराणे पवार साहेबांच्या बरोबर जर त्या ठिकाणी जात असतील तर याच्याबद्दल मी काहीच बोलू शकतो। मोहिते पाटलांवर बोलताय तुम्ही, साहजिकच आहे, त्यांच्याच नेतृत्वाखाली कार्यक्रम चाललेला आहे। आता मला एक सांगा, ज्या पद्धतीनं आम्ही 16% आरक्षण दिलं ते आरक्षण योग्य होतं असं बाळासाहेब थोरातांनी म्हणलंय, तेच आरक्षण देणं बाळासाहेब थोरातांच्या ज्ञानात भर टाकतो। पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना नारायण राणे साहेबांच्या कमिटीचा अहवाल हा मागासवर्गीय आयोगाने मान्यता दिली पाहिजे होती आणि तो 16% नव्हता साहेब, तो 24% होता। 16% देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून, तो हायकोर्टामध्ये 12 आणि 13% झाला। त्याच्यामुळे अजून थोरात साहेबांना मराठा आरक्षणाच्या बद्दल माहीत नाही, बोलायचं म्हणून काही बोलू नका, थोडंसं त्याचं आत्मचिंतन करा। तुमचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरोबर योग्य जर त्यांनी त्यावेळेला मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट घेतला असताना तर आज तिथं काही धक्का लागला नसता। महाविकास आघाडी मनोज जरांगेंचं समाधान करू शकणार आहेत का? ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ शकणार आहेत का? कारण त्यांनी सांगितलं आमच्याकडे फॉर्म्युला आहे म्हणून। नाही, याच्याबद्दल मला जास्त मी बोलणार नाही, पण महाविकास आघाडी जे मनोज जरांगे साहेबांच्या वेगवेगळ्या विषयावरती पाठिंबा देते त्यांच्या पक्षाने एकमताने ठराव घेतला पाहिजे। शरद पवारांनी ठराव घेतला पाहिजे ना एकमताने, त्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्यांचे बाकीचे नेत्यांनी की हो उद्या आम्ही सरकारमध्ये आलो की आम्ही तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देऊ। काँग्रेस पक्षाचे नाना पटोले अध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहेत, त्या ठिकाणी तुमचे थोरात साहेब आहेत, यांनी ठराव घ्या ना एकदाचा ठराव। उद्धव ठाकरे बोलणार आहेत का? उद्धव ठाकरे किती घातकी माणूस आहे, प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचा जर खरा घात कोणी केला असेल तर उद्धव ठाकरेंनी केलाय। त्यांनी ठराव घ्या ना आणि त्यांनी ठराव घेऊन जाहीर करावा त्याचे कागदपत्र, मग पुढचं पुढे बघू। थँक्यू। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।